नमस्कार. आज आम्ही आंबे उतरवले होते घरच्या आंब्याचे. तर पाडाचा आंबा कसा खाल्ला जातो पहा असा. वरून न खाता खालच्या बाजूने खाल्ला जातो. आणि एक अशी म्हणजे पिकलेला आंबा कसा खायचा आणि पाडाचा आंबा कसा खायचा यात फरक आहे. पहा पाडाचा होता, त्याने असा खाल्लाय. आणि आंबे पाडाला लागलेले कसे ओळखायचे? आंबा काढायला आलाय हे कसं ओळखायचं? त्याच्यानंतर पिकू कसं घालायचं? नैसर्गिकरित्या पिकू कसं घालायचं? याचे सर्व मी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कालच खरेदी केली आणि ते आंबा काढण्यासाठी जो झेला म्हणतात तो आणला होता. हा आमच्या शेतातला रत्न आंबा आहे. तरी ह्यातले खूप मोठे मोठे होते आंबे, चांगले 1.5-1.5 किलोचे तर असतील. आणि हे तरी मध्यम आकाराचे हे आंबे इथं लवकरच आणले होते आम्ही शेतातनं. आणि असे पहा शेतातले आंबे हे. पाड पडणे म्हणजे झाड एक लक्षण सांगतं की माझे आंबे पिकण्यायोग्य झाले आहेत किंवा काढण्यायोग्य झाले आहेत तर काढा. झाडावर पिकलेल्या आंब्याची चव म्हणजेच पाडाच्या आंब्याची चव कशी आहे हे सांगू शकत नाही. ज्याने खाल्लंय त्यालाच ते माहीत आहे. त्यामुळे शक्य असल्यास आंब्याच्या तुमच्या भागात जर आंब्याच्या बागा असतील तर तिथं जाऊन तुम्ही पाडाचा आंबा खावा. अप्रतिम चव लागते. खूप आवडेल तुम्हालाही. तुम्हाला माहिती आहे का कोकणात तर असे जे बागा असतात आंब्याच्या तर तिथं काय करतात की ज्यावेळेस पाडाचा आंबा पहिल्या झाडावरून ज्यावेळेस पडतो त्यावेळेस त्या झाडाच्या म्हणजे त्या पाडाची पूजा केली जाते. देवघरात ठेवला जातो. त्यानंतर बागेत नारळ फोडला जातो आणि आंबे उतरायला चालू करतात. असं कोकणात असतं. खूप छान अशी ही प्रथा आहे. मुलांनाही खूप असे झाडावरचे आंबे काढावेसे वाटत होते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी काढू असं बोलले आणि आभाळ पण छान आलं होतं. त्यामुळे ऊन लागत नव्हतं आणि आम्ही काढले आंबे. हे काढून आम्हाला परत हा जो झेला आहे किंवा ही जाळी आहे आंबे काढायची ती आम्हाला शेतात पण न्यायची आहे. कारण शेतातले पण आंब्याला पाड लागलेले आहेत. ते पण काढून आणायचे आहेत झाडाचे. आणि मुलांना थांबा म्हणलं म्हणजे 2-4 दिवस अजून थोडंसं थांबलो. कारण 1-2 पाड पडून पण उपयोग नाही. कारण आंबे कसे मागं पुढे लागलेले असतात. जो तौर लागलेला असतो तो. त्यामुळे काही मोठे असतात, काही छोटे असतात. त्यामुळे मामा पण म्हणाले की थोडेसे थांबा. कारण एकदमच सगळे काढता येतील. नाहीतर पिकणार नाही जर कच्चे असतील तर. आणि थोडं आभाळ पण आलं होतं. त्याच्यामुळे छान झालं वातावरण होतं की ऊन नव्हतं. नाहीतर आंबे काढायला पण काही सोपी गोष्ट नाही आहे उन्हाचं. आणि त्यामुळे आम्हाला फायदा झाला थोडासा ते आभाळ आल्यामुळे. आणि अनयनी, आदितीने, त्यांच्या बाबांनी असे बाबांनी त्यांच्या वरचे काढून दिले. कारण तिथपर्यंत त्यांचा हात पण म्हणजे बांबू तिथपर्यंत गेला नसता. त्यामुळे त्यांनी मदत करून ते वरचे सगळे काढले. आम्हाला काढायलाच असे 2-3 तास गेले आंबे काढायला. कारण वाटतं छोटं झाड पण खूप असं त्रासदायक होते आंबे असे. ते काढलेले तर ते काढून देत होते आणि काढून घेत होता. आणि आता आंबे पाडायला कसे लागले ते कसं ओळखायचं? तर एक तर आंबा पाडायला लागला की पाड लागला की ते पाड आहेत ते खाली पडतात. दुसरी गोष्ट आंब्याच्या जो देठाचा तिथला भाग असतो तो जो पोर्शन असतो तो देठाचा तिथं खड्डा पडतो आणि त्याच्या बाजूचा जो पोर्शन असतो तो उंच होतो. म्हणजे आपले खांदे कसे असे उंच तसं त्याचा भाग होत असतो. त्यामुळे असा पोर्शन जर झालेला असेल, असं जर झालेलं असेल, देठाच्या तिथं खड्डा झालेला असेल, तर आंबा पाडायला लागलाय समजायचा. दुसरी कसं ओळखायचं तर आंबा जो असतो त्याच्यावर असा पांढरा लेयर आलेला असतो. एरवी जो कमी म्हणजे पाडायला नसतो त्यावेळेस त्याला तसे पांढरा लेयर नसतो, फक्त हिरवा दिसतो आंबा. तिसरा म्हणजे तो पांढरा लेयर आलेला की ते ओळखायचं की पाडायला लागलेला आहे. तिसरं कसं ओळखायचं तर आंब्यावर असे ज्यावेळेस कैऱ्या असतात त्यावेळेस असे छोटे छोटे डॉट असतात. ज्यावेळेस तो पाडायला लागतो त्याची म्हणजे वाढ पूर्ण होते त्यावेळेस ते डॉट जे असतात ते दाट होतात किंवा मोठे होतात, आपल्याला ठळक दिसतात. पहा आमचा बोका वाघ्या कसा बघतोय की काय चाललंय ह्यांचं असं त्याला वाटत असेल की आम्ही झाडावर चढतोय पण हे झाडावर काय करायला लागले तर ते पाहत होता, असं निरीक्षण चालू होतं. तिसरं झालं. चौथं तर पाड पडतोच आपला पाड लागल्यानंतर. आणि काय काय वेळेस पिवळे पण व्हायला लागतो. ह्या आंब्याला आमच्या जरा लवकर पाड लागला ह्यावर्षी. गेल्या वर्षी एवढा लवकर नव्हता. आणि ऊन पण भरपूर आहे त्यामुळे पाड भरपूर म्हणजे लवकर लागला. व्हिडिओ जरा मला लेट झाला आहे. व्हिडिओ करून खूप दिवस झाले होते पण टाकलेलाच नव्हता.
हा आमचा आहे आंबा हापूस आंबा आहे आणि पूर्ण परिपक्व झालेला आहे. आणि काय करायचं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस शक्यतो जेवढं होईल तेवढं आपण देठासहित काढला आंबा, समजा छोटा आंबा असेल, उंच झाड नसेल, तर आपण काढू शकतो देठासहित. का देठासहित काढायचा, तर त्याचं आपण पिकू घालायला देठासहित जर घातलं तर आंबा खराब होत नाही. कारण ज्यावेळेस आपण देठ काढतो तर त्यातनं जो चीक बाहेर येतो, तो चीक आंब्याला लागतो, मग काळे असे धब्बे धब्बे पडतात किंवा खराब व्हायला लागतो. त्यामुळे शक्यतो आता आमचं झाड मोठं आहे, त्यामुळे शक्य नाही आहे देठासहित काढणं. होईल तेवढे निघतील तेवढे तर देठासहित निघायला लागलेले तर आणि कारण शक्य नाही ना वरून एवढं काढायचं आहे ते. त्यामुळे देठास पण त्यातलं एक सांगते की जर छोटं झाड असेल तर देठासहितच पिकू घाला. त्यामुळे छान असे क्वालिटी अशी आपल्या आंब्याची राहते. त्याला कलर येतो किंवा छान पिकले जातात. आता हे असे वरचे काढून घेतले. जेवढे हाताला येतील तेवढे आणि तर काढूनच देतो किंवा काय होतंय दाट झाड असतं, पानाच्या आडचे आंबे दिसत नाहीत. एवढं काढून सुद्धा 7-8 आंबे राहिलेच आमचे वरी. ते असे नंतर आम्ही पाहिले तर दिसायला लागले की राहिलेले आहेत म्हणून. तर आता आम्ही ते काय काढणार नाहीत. पाड पडतील तसेच आता ते खाणार आहेत. आणि पाड पण खूप छान लागतो पाडाचं. आम्ही कसं लहानपणी हे सर्व असं एन्जॉय केलेलं आहे. कारण मामाच्या गावाला सुट्टीला गेलं की तिथं व्यापारी येत होते, झाड असं गुत्तच देत होते आणि फक्त गोड आंबे जेवढे आहेत ना, तेवढे ते उतरून घेत होते. आणि कोकणात काय करतात माहिती आहे का, बागेतून ज्यावेळेस आंबे उतरून घरी आणतात त्यावेळेस काय करतात, बावेस्टिन बुरशीनाशकाचं जे द्रावण म्हणजे पाण्यात टाकून द्रावण केलं जातं आणि त्याच्यात सर्व आंबे थोड्या वेळ ठेवले जातात. म्हणजे त्यातून ते त्या द्रावणातनं काढलं जातं. कारण ते एक बुरशीनाशक आहे. त्यामुळे जो आंब्याला लागलेला चीक आहे, कधी-कधी दुसऱ्या आंब्याचा पण चीक लागला जातो आणि त्यामुळे जो चीक लागला तो आंब्याला काळे डाग पडतात आणि त्या द्रावणातून धुवून काढलं की ॲसिडिक चीक जो असतो सगळा निघून जातो. आणि आडीमध्ये आपण ज्यावेळेस ते पिकू घालतो त्यावेळेस त्याला बुरशी लागत नाही किंवा काळे धब्बे होत नाहीत. असं छान कलर येतो. सर्व आंब्यांची जे तापमान आहे, टेम्परेचर आहे, ते सर्वांचं एकच येतं कारण त्या द्रावणात टाकलं की. आणि मग ते छान पुसून नंतर ते आडीत पिकू घालायला ठेवले जातात. मग आडी कशी लावली जाते, तर खाली पोते टाकले जातात. जागा भरपूर लागते. त्याच्यानंतर पेंढ्या टाकल्या जातात किंवा पाचट, गव्हाचं पाचट असतं त्याच्यावर म्हणजे जे देठाची बाजू असते ती वर करून उभे करून असं ठेवून मग त्याच्यावर परत पेंढ्या झाकून ठेवल्या जातात. त्याच्यावर गोणपाट किंवा आपले पोते झाकले जातात आणि कमीत कमी 5 ते 6 दिवस पिकायला लागतात. आमचे पण आंबे काढल्यानंतर 5-6 दिवसांनी पिकलेले आहेत. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आंबेला कसा छान कलर पिवळा आलेला आहे आणि पिकलेल्या आंब्याचंच मी तुम्हाला असं दाखवलेलं आहे की कसा कलर छान आलेला आहे. अजून शेवटीही दाखवते की घरचे आंबे कसे पिकलेले आहेत ते, कारण शेतातले आंबे दाखवलेले आहेत पिकलेले. छान असे आता आंबे सर्व काढून झालेले आहेत. आता आढी कशी लावायची तेही मी दाखवते प्रत्यक्ष. तर पहा, मी आधीच सांगितलं तुम्हाला की असे सर्व छान पोत्यावर मी मांडून ठेवलेले आहेत. पाचट एवढं नाही आहे, थोडंच आहे. त्याच्यामुळे आधी पोत्यावरच नुसतं मी ठेवून दिले तर छान असे लावून आणि त्याच्यानंतर मग वरून पाचट टाकणार आहे. गव्हाचं पाचट आहे आणि त्याच्यावर मी नंतर पोते मी झाकून घेणार आहे. छान असं टेम्परेचर तयार होतं, ऊब मिळते आणि छान असं पिकले जातात आंबे. असं छान झाकून ठेवायचं नंतर. एवढं पाचट नाही आहे त्याच्यामुळे जेवढं पुरले तेवढं मी टाकलेलं आहे. शेतातल्या आंब्याला तर असेच मी पोत्यावर ठेवले होते आणि वरून अशा प्रकारे छान अशी आडी आंब्याची आडी लावून घेतलेली आहे. आणि 5 ते 6 दिवसानंतर आंबे छान असे पिकून तयार झालेले आहेत. हा घरच्या आंब्यासाठी केलेलं होतं. शेतातले आंबे तसेच ठेवले होते, तेही तुम्हाला दाखवते. पहा 5-6 दिवसांनी आंबे छान पिकलेले आहेत. छान असा कलर एकदम आलेला आहे आणि अशा त्याच्यावर थोड्याशा सुरकुत्या पडलेल्या आहेत. घरचा आंबा आहे आणि असं पिकून तयार झालेलं आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.